नमस्कार, मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत केशरची माहिती, सॅफ्रॉनची, आणि ती सुद्धा आयुर्वेदाच्या आधारानं शास्त्रीय माहिती। विशेषतः गर्भिणी अवस्थेत केशर घ्यावं का, इतरांनी घेतलं तर त्याचे काय फायदे होतात, असे अनेक विषय आपण आज पाहणार आहोत। कारण पूर्वापार एक समज आहे की गर्भावस्थेत आईनं केशर घेतलं की बाळाचा रंग गोरा होतो। हा समज खरा आहे की नाही हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। आयुर्वेदामध्ये केसर याचं पर्यायी नाव आहे कुंकुम। वेगवेगळ्या देशानुसार किंवा जिथे हे केशर मिळतं त्या स्थानानुसार त्याचे गुण वेगवेगळे असतात। काश्मीर मधलं केशर श्रेष्ठ मानलं जातं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण देशात सध्या इतरही ठिकाणी याच्या लागवडीचे प्रयोग चालू आहेत आणि जगात तर अनेक ठिकाणी केशर लागवड केली जाते, ते एक्सपोर्ट केलं जातं। विशेषतः स्पॅनिश केशर फार प्रसिद्ध आहे। तसं केशरचं नैसर्गिक उत्पत्ती स्थान आहे साऊथ युरोप। पूर्वी हे स्पेन मधून भारतात निर्यात पण केलं जायचं। तसं तर केशरला 3500 वर्षांचा इतिहास आहे। प्राचीन काळी भारतात याला सौभाग्यवर्धक मानलं जायचं। वैदिक काळापासून पूजा अर्चा, धार्मिक विधींमध्ये केशरचा वापर केला जातोय। मुघल काळामध्ये मात्र स्वयंपाकघरात आणि विशेषतः काही शाही पदार्थांमध्ये केशराचं स्थान महत्त्वपूर्ण बनलं। केशर हा सगळ्यात महागडा मसाल्याचा पदार्थ असल्यामुळे गोल्डन स्पाइस म्हणतात याला। यामध्ये भेसळ होण्याची शक्यता खूप असते। अस्सल केशर कसं ओळखायचं ते सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत, म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा। केशर हे एक प्रकारचं झुडूप असतं। साधारण 1.5 ते 2 फूट वाढणारी ही वनस्पती असते। त्याची जी मुळं असतात ती कांद्यासारखी, म्हणजेच याचा कंद असतो, आणि या वनस्पतीला खोड नसतं, पानच असतात। ती गवतासारखी लांब, पातळ आणि मुळापासून निघणारी असतात। अश्विन कार्तिक या महिन्याच्या आसपास या झाडाला फुलं येतात आणि या सुंदर नाजूक फुलांमध्ये जे स्त्री केशर असतं त्याला आपण म्हणतो केशर। याचा रंग सुंदर ऑरेंज असतो आणि त्याला फार छान सुगंध असतो। याचा जो विशिष्ट सुगंध आहे तो त्याला मिळतो त्यामध्ये असलेल्या पिक्रोक्रोसिन नावाच्या एका घटकामुळे। आयुर्वेदामध्ये भावप्रकाश हा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये सांगितलंय कुंकुमम कटुकम स्निग्धम शिरोरुग व्रणजंतुजित तिक्तम वमिहरम वर्ण्यम व्यंग दोषत्रयापहम। म्हणजे चवीला हे कसं आहे तर किंचित कडवट आहे, आणि गुणांनी कसं आहे तर स्निग्ध आहे, उष्ण आहे। वर्ण्य म्हणजे शरीराचा वर्ण सुधारण्यासाठी हितकर आहे। यामुळे कोणकोणत्या रोगांचा नाश होतो तेही त्या श्लोकात सांगितले। तर शिरशूल म्हणजे डोकेदुखी, जखम होणे, कृमी, सतत उलट्या किंवा वांग येणे, डाग येणे, काळपटपणा या सगळ्यांचा नाश करणारं आणि त्रिदोषहर असं याला म्हटलंय। केशर उष्ण आहे, सुगंधी आहेच, अग्निदीपन आणि पाचन करणार आहे, आणि त्याला आयुर्वेदात म्हणलंय मनप्रसादकर, म्हणजे मूड चांगला करण्यासाठी उपयोगी, मन प्रसन्न करणारं। एक फार प्रसिद्ध जर्नल आहे ह्यूमन सायकोफार्मेकोलॉजी, यामध्ये एक संशोधन झालेलं आहे आणि त्या अभ्यासानुसार केशर नैराश्य कमी करायला मदत करतं। यामुळे सिरॅटोनिनची जी लेवल असते ती वाढते आणि त्यामुळे प्रसन्न वाटतं। बघा आयुर्वेदात सांगितलेल्या सिद्धांतांना जेव्हा मॉडर्न रिसर्चनं पुष्टी मिळते तेव्हा आपल्याला किती अभिमान वाटतो। याचबरोबर केशर हे दीपन आणि पाचन करणार आहे, म्हणजे अग्निदीपन करणारं, मेटाबॉलिक रेट सुधारणारं, पचनशक्ती वाढवणार आहे। मळमळ, उलट्या होत असतील, कफ झाला असेल तर तो कमी करण्यासाठी उपयोगी आहे। त्याचबरोबर उलट्या, जुलाब, पोटदुखी, पाळीमध्ये होणाऱ्या तक्रारी, सर्दी, खोकला, घशाचे विकार, डोकेदुखी अशा अनेक आजारांमध्ये केशर उपयोगी आहे। आयुर्वेदाच्या काही औषधांमध्ये केशर हे एक इन्ग्रेडियंट सुद्धा असतं। त्यातली काही औषधं असतात ती पोटातून घेण्याची असतात आणि काही बाह्य उपयोगाची म्हणजे लावण्याची असतात। 2 मुख्य हेतूंनी केशरचा समावेश औषधामध्ये केला जातो। एक आहे वृक्ष आणि दुसरा आहे वर्ण्य। वृक्ष म्हणजे काय तर शुक्र धातूची क्षमता वाढवणारी औषधे किंवा प्रजनन क्षमता वाढवणारी औषधे। केशर हे थोडं उत्तेजक आहे, बलदायक आहे, म्हणून गर्भधारणेपूर्वी स्त्रिया आणि पुरुष या दोघांना हे दिलं तर फायदा होतो। अर्थात औषधाच्या उद्देशानं हे घ्यायचं असेल तर त्याचं प्रमाण योग्य हवं आणि शक्यतो त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा। दुसरा उद्देश केशर वापरण्याचा औषधांमध्ये तो आहे वर्ण्य, म्हणजे वर्ण सुधारण्यासाठी, त्वचा सुधारण्यासाठी। जी त्यासाठी लावण्याची काही क्रीम्स, तेल किंवा मलम आहे त्यामध्ये केशर वापरलं जातं। जर तुम्हाला वांग असतील, स्ट्रेच मार्क्स असतील किंवा त्वचेच्या काही समस्या असतील, तिथे काळपटपणा, डाग पडले असतील तर केशर एक बेस्ट सोल्युशन आहे। उगाचच नाही, बऱ्याच कॉस्मेटिक्स मध्ये केशर किंवा सॅफ्रॉन आहे असा दावा किंवा ऍड केली जाते।
अर्थात त्यात किती प्रमाणात केशर असतं आणि कुठल्या दर्जाचं असतं याविषयी आपल्याला खात्री नसते. पण घरच्या घरी करता येतील असा केशरचा एक प्रयोग तुम्हाला सांगते. जर चेहऱ्यावर काळपटपणा, टॅन किंवा वांग आलेले असतील तर साधारण 4 ते 5 केशरच्या काड्या 1 चमचाभर दुधात भिजवून ठेवाव्या. साधारण 10 मिनिटांनी हे दूध आहे ना केशरी रंगाचं होतं. सहाणेवर हे दूध घ्यावं आणि त्यामध्ये बदाम आणि जायफळ उगाळून त्याची एक फाईन पेस्ट करावी. रात्री झोपताना या पेस्टचा किंवा लेपाचा चेहऱ्यावर मसाज करावा. हे मिश्रण खूप छान रिझल्ट देतं. अगदी 7-8 दिवस वापरलं तरी तुम्हाला काळपटपणा कमी झालेला जाणवेल. चेहऱ्यावर खूप छान ग्लो येईल. एक सुंदर नरिशमेंट स्किनला मिळतं याने. असाच किंवा यापेक्षा सुंदर रिझल्ट मिळतो तो कुंकुमादी तेलाने. यामध्ये केशर असतं आणि तेही मोठ्या प्रमाणात. शिवाय त्वचा सुंदर करणारी इतर अनेक औषधं या कुंकुमादी तेलात आहेत. जर योग्य विधीनं कुंकुमादी तेल बनवलं तर त्याचा खूप छान रिझल्ट येतो. आपल्या अरहम प्रॉडक्ट्समध्ये सगळ्यात लोकप्रिय असेल तर हे कुंकुमादी ब्युटी ऑइल. त्याच्या असंख्य ऑर्डर्स रोज येत असतात. अगदी एकमेकांना भेट देण्यासाठी सुद्धा अनेक जण याची निवड करतात, याची ऑर्डर देतात. या कुंकुमादी तेलात खूप मोठ्या मात्रेत उच्च दर्जाचं केशर वापरलं जातं आणि याची बनवण्याची प्रोसेस आहे ती खूप सायंटिफिक असते. त्वचेच्या सगळ्या तक्रारी म्हणजे पिंपल्स, सुरकुत्या, काळे डाग, वांग कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे कुंकुमादी ऑइल. काही तक्रारी नसतील आणि तुम्हाला स्किन सुंदर हवी असेल, ग्लो हवा असेल तरी तुमच्या दैनंदिन स्किन केअर रुटीन मध्ये याचा समावेश अवश्य करायला हवा. केरळ परंपरेमध्ये तर कुंकुमादी तेलाचा वापर लावण्याबरोबरच नस्य करण्यासाठी म्हणजे नाकात टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. मी सुद्धा मायग्रेन सारख्या तक्रारींमध्ये या तेलाचं नस्य करायला सांगते. त्याचबरोबर केस अकाली पांढरे होत असतील किंवा त्वचेच्या केसांच्या काही तक्रारी असतील तरी कुंकुमादी तेलाचं नस्य केल्यामुळे खूप छान रिझल्ट मिळतो. याचबरोबर केशर पोटातूनही घेतलं जातं. त्याचेही काही प्रकार आहेत. काही आजारांमध्ये केशर हे उपचार म्हणून आपण घेऊ पण शकतो पोटातून. जसं लहान मुलांमध्ये सर्दी खोकला असेल तर गरम दुधात सुंठ आणि केशर उकळून दिलं तर कफ कमी होतो आणि दूध बाधत पण नाही. जर मासिक पाळीच्या काळात पोटात खूप दुखत असेल तर जिरे आणि बडीशोप यांचा काढा करावा. यापैकी दोन्हीपैकी एकाचा केला तरी चालेल आणि त्यात 15 ते 20 काड्या केशर इतकं घालून द्यावं. अर्थात हे वैद्यांच्या सल्ल्यानेच करायला हवं, हे महत्वाचं. आणखी म्हणजे तुपावर केशर उगाळून त्याचं नस्य केलं तर डोकेदुखी लगेच कमी होते. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे गर्भावस्थेत गर्भिणीनं केशर घेतल्यानं काय फायदा होतो. याचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे की हे उष्ण आहे, म्हणून पहिले 3 महिने गर्भिणीला हे दिलं जात नाही. खूप उन्हाळा असेल, पित्त प्रकृती असेल, इतर काही तक्रारी असतील तरीही केशर जपूनच वापरायला हवं. 4थ्या महिन्यापासून 6व्या-7व्या महिन्यापर्यंत जर काही तक्रारी नसतील तर दुधात केशर उकळून द्यावं. त्यामुळे आईची भूक सुधारते, पचन चांगलं होतं, मन प्रसन्न होतं, मूड चांगला राहतो, असे इतर अनेक फायदे मिळतात. आधुनिक दृष्ट्या यामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे इम्युनिटी चांगली राहते. पण हे जास्त मात्रेत गर्भावस्थेमध्ये निषिद्ध आहे, कारण हे उत्तेजक आहे. गर्भाशयावर याचा उत्तेजक परिणाम होऊ नये म्हणून हे कमी मात्रेत म्हणजे साधारण 4 ते 5 काड्या आणि दुधात उकळूनच घेतलेलं योग्य. आता याचा परिणाम बाळाच्या त्वचेवर होतो का गर्भाच्या, तर याविषयी बरेच मतभेद आहेत. गर्भावस्थेत हे खूप कमी मात्रेत दिलं जातं आणि बाळाचा रंग अवलंबून असतो तो अनुवंशिकतेवर. पण आयुर्वेदानुसार 4थ्या महिन्यापासून बाळाची त्वचा रंग तयार व्हायला लागतो, म्हणून 4थ्या महिन्यापासून जर इतर सौम्य औषधं दिली जसं अनंतमूळ, मंजिष्ठा, शतावरी, ज्येष्ठमध तर बाळाचा रंग नक्की सुधारतो. हा माझा अनुभव आहे. माझे कित्येक पेशंट आहेत असे ज्यांनी पहिल्या वेळेस नाही पण दुसऱ्या गर्भावस्थेमध्ये ट्रीटमेंट घेतली गर्भसंस्कारची आणि त्यामुळे पहिल्या बाळापेक्षा दुसऱ्या बाळाचा रंग खूप उजळ आहे. अगदी आश्चर्यजनक रिझल्ट म्हणजे पालक सुद्धा आश्चर्यचकित होतात असे रिझल्ट मिळतात या ट्रीटमेंटमुळे, असे माझे अनेक पेशंट आहेत. म्हणून बाळाच्या रंगासाठी फक्त केशरवर अवलंबून न राहता इतर औषधं आणि आईची जीवनशैली, गर्भसंस्कार हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. गर्भावस्थेत आईची त्वचा सुद्धा खूप सेन्सिटिव्ह झालेली असते, त्यामुळे पिंपल्स येणं किंवा पोटावर, मांड्यांवर स्ट्रेच मार्क्स येणं या तक्रारी आढळतात. तिथं मात्र केशर 100% काम करतं. त्यासाठी कुंकुमादी तेल किंवा अस्सल केशर असलेली काही क्रीम्स पोटावर आधीपासूनच लावली तर स्ट्रेच मार्क्स येत नाहीत आणि चेहऱ्यावर लावली तर डोळ्यांखाली काळी सर्कल्स किंवा वांग येत नाहीत, जे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतर कॉमन आहेत. तर हे झाले केशरचे फायदे. आता सगळ्यांनाच नेहमी पडणारा एक प्रश्न
म्हणजे अस्सल केशर कसं ओळखावं, कारण हे खूप महाग असल्यामुळे यात अनेकदा भेसळ असते. जे अस्सल केशर आहे ते गडद लाल केशरी रंगाचं असतं. याच्या काड्या असतात त्या एकसमान लांबीच्या आणि दोन्ही टोकांना किंचित जाड असतात. त्याला एक विशिष्ट मधुर सुगंध असतो. कृत्रिम केशर असतं त्याला तीव्र एक केमिकल असा वास असतो. खरं केशर असतं ते चवीला किंचित कडवट असतं. पाण्यात टाकल्यावर खरं केशर हळूहळू रंग सोडतं. साधारण 10-15 मिनिटांनंतर याचा रंग दिसायला लागतो. कृत्रिम केशर असतं ते मात्र पाण्यात टाकल्या टाकल्या लगेच पाणी रंगीत होतं. याची सगळ्यात खात्रीलायक एक परीक्षा पण तुम्हाला सांगते. जर स्पिरिट मध्ये केशर टाकलं तर स्पिरिट रंगीत होतं, पण केशराच्या काड्या असतात त्याचा रंग बदलत नाही. तर असं हे गोल्डन स्पाइस केसर, याचा समावेश त्याच्या वेगवेगळ्या फायद्यांसाठी योग्य प्रकारे करायलाच हवा आणि त्याची पारख सुद्धा आपल्याला असायला हवी. मला खात्री आहे की आता अस्सल केशर तुम्ही काळजीपूर्वक निवडाल आणि त्याचा समावेश योग्य प्रकारे करून आपण आज जे फायदे पाहिले ते सगळे तुम्हाला नक्की मिळतील. गर्भावस्थेत केशर घ्यावं की नाही या बाबतीत बरेचदा कन्फ्युजन असतं, म्हणूनच हा व्हिडिओ अधिकाधिक जणांना शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. अशा शास्त्रीय माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बरेच जण आपले व्हिडिओ पाहतात, त्यांना ही माहिती आवडते सुद्धा, उपयोगी सुद्धा वाटते, पण सबस्क्राईब करायचं राहून जातं. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं तर मला माझ्या टीमला एक प्रोत्साहन मिळतं की आमचं काम योग्य दिशेनं चालू आहे. आणखी चांगलं काम करण्यासाठी ती एक शाबासकीची थाप असते. मग नक्की सबस्क्राईब करणार ना? चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.